तर रोहित पवारांशी बोलताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेत। वैयक्तिक समस्या घेऊन आलेल्या शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेत। पंढरपूरमध्ये रोहित पवार यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। शेतकरी या ठिकाणी पोहोचतात आणि रोहित पवारांशी बोलताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। आणि रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, तरीही रोहित दादा अजूनही ऊर्जा बांधून बसून आहेत। कालपासून तब्येत त्यांची ढासळली होती। आपल्यासोबत दादा आहेत। दादा, आज तिसरा दिवस आहे, तब्येत एकदम पेल दिसते। काय काय त्रास होतोय? ते डोकं कालपासून दुखतंय आणि रक्तातली साखर कमी झाली असं डॉक्टरचं मत आहे, पण बीपी वगैरे नॉर्मल आहे। आता आम्हाला जे काही सोसावं लागतंय आज, याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने शेतकऱ्याला आज या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये सोसावं लागतंय। त्यामुळे आम्ही ठाम आहोत। आम्ही आमचं आंदोलन असंच पुढं चालू ठेवणार आहोत आणि मायबाप सरकारला आम्ही विनंती करतोय की आमच्या या जनतेच्या बाबतीत विचार करा, शेतकऱ्याच्या बाबतीत विचार करा आणि त्या दोन जाचकाठी ज्या तुम्ही टाकल्यात, एक तर ज्यांचं कर्ज थकीत आहे त्यांच्यासाठी 2019ची अट 50,000ची अट ती डायरेक्ट 2 लाखावर आणि 2019चं अट काढून टाका आणि रेग्युलर कस्टमर जे आमचे शेतकरी आहेत 25, 26, 27, 27 ह्या दोन ते वर्ष टाकले ती अट काढून टाका आणि आमच्या मायबाप जनतेला त्या ठिकाणी तुम्ही मदत करा। आता कोण सध्या आपल्याशी चर्चा करते? दत्ता भरणे? नाही, दत्ता मामा हे चर्चेत आहेत। 3दा ते बोलले, कृषी मंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांशी सुद्धा ते बोलले। त्यांचं मत आलं की आपण बसूया, सकारात्मक चर्चा होईल। पण विषय एवढाच असतो की राजकारणी लोक असतात, त्यांचा हा जो सकारात्मक शब्द असतो तो खूप घातक असतो आणि अविश्वास ठेवणारा असतो। त्यामुळे आमचं मत आहे की आम्हाला नाही भेटायला आलं तरी चालेल, पण टी व्हीवर मुंबईतून तुम्ही एवढंच सांगा या 2 अटी आम्ही काढत आहोत, पुढच्या काही दिवसामध्ये या अटी काढल्या जातील। बस एवढी फक्त गोष्ट त्यांनी जाहीर केली तरी मला असं वाटतं योग्य आहे। आज बरेच जण इकडे यायला लागलेले आहेत, संजय राऊत यायला लागले, म्हणजे शशिकांत शिंदे साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत, सपकाळ साहेब आहेत, मनोज दादा आहेत, त्यानंतर शेतकरी मोठे नेते आपले राजू शेट्टी साहेब आहेत, महादेव जानकर साहेब येणार आहेत, त्याच्याचबरोबर इतरही काही मोठे नेते मान्यवर या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत। घरच्यांचे फोन पोरांचे थांबले का नाही? नाही ना, आज संध्याकाळी भेटायला येतात मुलं, पत्नीसुद्धा भेटायला येते, आई भेटायला येते, बाबा तर परवापासून इथे आहेत, त्यांनीसुद्धा अन्नत्याग आंदोलन इथं केलेलं आहे। त्यामुळे शेवटी आता परिवाराला काळजी असतेच, पण आता राजकारणात आणि समाजकारणामध्ये आपण काम करत असताना किती घरी सुविधा असल्या तरी भूमिका आपल्याला घ्यावी लागते आणि आज भूमिका ही अन्नदात्यासाठी अन्नत्याग ही भूमिका असल्यामुळे आम्ही अन्नत्याग इथं करत आहोत। पवार साहेबांच्या कुटुंबातला पहिला व्यक्ती आहे ज्यांनी हे अन्नत्याग आंदोलन करून दाखवलं। याबद्दल उलटसुलट टीका करणारे टीका करतात, पण आज तिसरा दिवस आहे, तुम्ही ठामपणे बसलेला आहात। टीकाकारांना कशा रीतीने उत्तर? नाही, टीका करणारे करत असतात आणि टीका करणारे जे कोणी आहेत ना, त्याला तसं बघितलं तर कुठलाच अधिकार नाहीत। इथल्या पालकमंत्र्यांना अधिकार नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आता विखे पाटील साहेब बोलले, ते 1/3 विभागाचे मंत्री असल्यामुळे त्यांना आम्ही महत्त्व तिथं देत नाहीत। आमच्या मतदारसंघातले राम शिंदे जे आहेत सभापती आहेत, ते जास्तीत जास्त आपल्या गाव जेवण देऊ शकतात। काल का आज त्यांनी गाव जेवण दिलं, त्याच्या पलीकडे त्यांचं काय कर्तृत्व दुर्दैवाने त्या ठिकाणी कुठेही नाही लोकांच्या हिताचं। त्याचबरोबर अजून एक सांगलीचे कोणतरी आहेत, ते नेते बोलतात तसं ते वागतात, पण भाजपकडनं काय झालं, त्यांच्या सोशल मीडिया टीमकडनं सगळ्या नेत्यांना एक स्टेटमेंट दिले आणि ते स्टेटमेंटचा वापर करण्यासाठी सांगितलं असं दिसतंय। आणि शिरसाटांबद्दल बोलायचं काय की शिरसाट स्वतः किती भ्रष्टाचाराच्या चिखलात अडकलेले आहेत हे दुनियाला त्या ठिकाणी माहीत आहे। त्यामुळे या लोकांवर बोलून जास्त वेळ न घालवता मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, बावनकुळे साहेब, कृषी मंत्री यांच्यावर काही प्रमाणात आमचा विश्वास आहे। त्यामुळे तुम्ही त्यांच्या माध्यमातून जर स्टेटमेंट दिलं गेलं तर मला असं वाटतं की कुठेतरी लोकसुद्धा आश्वासित राहतील। आपण जे असं हे दिलं होतं की जर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत हे नाही मिटलं तर नामदेवाच्या पायरीपाशी जायची इच्छा आहे। हो ना, आज संध्याकाळ रात्रीपर्यंत हा विषय मिटला नाही तर उद्या सकाळी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, अजून फायनल झालेलं नाही, की पवित्र श्री नामदेव पायरीच्या इथं जाऊन हे आंदोलन तसंच पुढं ठेवायचं। जे राज्यभरातून लोक येत आहेत पण जे घरनं बघतायत त्यांना काय आवाहन कराल शेतकरी बांधवांना आणि तरुणांना? नाही, मला शेतकरी बांधवांना, तरुणांना एवढंच सांगायचं आहे की जेव्हा सिस्टम आता सरकार आपल्या बाजूने निर्णय घेत नसतं, ते कोणाचंही सरकार असेल, तेव्हा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं, स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागतं। कांद्याच्या बाबतीत सर्व शेतकरी मिळून आम्ही लढलो,
म्हणून 7-8 रुपये तिथं वाढलेले आपण सगळेजण बघू शकतो. त्यामुळे आपल्या हक्कासाठी लढायचं असेल तर रस्त्यावर उतरावं लागेल आणि आपण घेताना कुठली राजकीय भूमिका घेऊ नका, पण स्वतःची भूमिका तर आपण घेऊ शकता. शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका तुम्ही घेऊ शकता. उद्या जाऊन युवकांना अडचण असेल तर युवक म्हणून तुम्ही भूमिका घेऊ शकता. महिलांची भूमिका असेल तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला लढावं लागेल, प्रामाणिकपणे लढावं लागेल आणि ती भूमिका तुम्हाला नक्कीच येत्या काळामध्ये घ्यावी लागेल स्वतःच्या हितासाठी. येणारं वर्ष अतिशय कठीण आहे. कुठंच पाऊस होणार नाही असे अंदाज सरकारने सुद्धा दिलेला आहे. जर पाऊस होणार नसेल तर शेतात काय पिकणार? काहीच पिकणार नाही. मग आहे ते कर्ज माफ होणं हे शेतकऱ्यांसाठी हिताचं आहे. त्यामुळे आणि दुसरं काही लोक म्हणजे दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. मला विनंती आहे की परिवार हा महत्त्वाचा असतो. परिवाराचा विचार करून कृपा करून आपण आत्महत्याबद्दल विचार करू नका आणि आपण एकजूट झालो तर नक्कीच या सरकारला आपण गुडघ्यावर आणू शकतो आणि तुमच्या हक्काचे निर्णय या सरकारच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. तुमच्यासोबत एकूण किती जण अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत? काल एकाची प्रकृती खराब झाली. 28 लोक आहेत जे अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहेत. एका महिलेची प्रकृती परवा खराब झाली. काल अजून एक युवा होता, त्याची प्रकृती खराब झालेली आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना विनंती केलेली आहे की जर त्रास होत असेल तर डॉक्टरांना तुम्ही सांगा. पण मी माझ्या लेवलला आणि काही ठराविक महत्त्वाचे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत नाहीतर शेतकरी आहेत त्यांनी मात्र तिथं ठाम निश्चय ठेवलेला आहे शेवटपर्यंत हे आंदोलन करायचं. पहिल्यांदा आयुष्यातली कशी पहिली वेळ असेल आता? हा 3रा दिवस आहे, अन्न नाही, अन्नत्याग करून थांबलेलं. काय नेमकी ऊर्जा कुठनं मिळते ही सगळं? नाही, लोक जी भेटायला येतात, पाठिंबा जो मिळतो त्यातून ती ऊर्जा मिळते. एकदम सामान्य लोक येतात, काही नाही, बसले आलेले असतात, साधे कपडे असतात, येतात, डोळ्यात अश्रू असतं आणि म्हणतात तुम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे हे जे काही दृश्य आम्हाला बघायला मिळतं त्यातून एक प्रेरणा मिळते. म्हणून आत्तापर्यंत आम्ही टिकलेलो आहोत आणि बरेच शेतकरी नेते, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं सुद्धा जो पाठिंबा मिळतो आहे त्यामुळे सुद्धा एक ऊर्जा मिळत असते. आणि जेव्हा सामान्य लोक आपल्याबरोबर आहेत असं एक अंदाज आपल्याला येतो तेव्हा नक्कीच एक वेगळी ताकद आपल्याला मिळत असते. पवार साहेबांचा फोन करायचा? नाही, साहेबांशी बोलणं झालं, ताईंशी बोलणं झालं. ते म्हणाले आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आणि ती मी घेतच आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही जे मगाशी म्हणाला की पवार परिवारातून पहिला व्यक्ती असेल जो आंदोलन करतो, शेवटी भूमिका ही घ्यावी लागते. घरी काय सगळं असलं तरी भूमिका घेणं हे महत्त्वाचं असतं. 800 किलोमीटर चालणारा पवार परिवारातला नाही तर महाराष्ट्रातून कदाचित आम्ही सगळे पहिलेच होतो. शेतकऱ्यासाठी सुद्धा आंदोलन रस्ता रोको केलेला आहे. 353 कलम आम्हाला लागलेला आहे. त्यानंतर आता हे आंदोलन करतो आहे. युवांसाठी रस्त्यावर आम्ही झोपलेलो आहे. आमच्या शिक्षकांसाठी आम्ही रस्त्यावर झोपलेलो आहे. त्यामुळे विषय एवढाच असतो, जे काय करायचं ते प्रामाणिकपणे करायचं, नाटक कुठं करायचं नाही. एवढं मात्र आमच्या आधीच्या पिढीला आम्हाला शिकवल्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे जे काय करतो ती भूमिका आमची प्रामाणिक असते. तर हे होते रोहितदादा पवार. आंदोलनाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. संजय राऊत असतील, सपकाळ असतील, मनोजदादा जारांगे असतील, असे अनेक नेते इथं आंदोलनस्थळी भेटायला यायला निघालेले आहेत. आज शासनाकडनं अजून काय पुढचे पाऊल उचलले जाते का हेही पाहावं लागणार आहे. मात्र जर आज आंदोलन नाही संपलं तर मनोजदादा आणि आज आंदोलन नाही संपलं तर रोहितदादा थेट नामदेव पायरीपाशी जाऊन आंदोलन करणार आहेत. आमचा भूमिका प्रामाणिक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत. कॅमेरामन अवी कागदीसह सुनील दिवाणे, एबीपी माझा.